नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो, तुझ्या चेहऱ्यावर अजिबात काही टेन्शन नाहीये, म्हणजे काहीतरी मार्ग सापडलाय. जानकी सांग बरं, एवढी फ्रेश आहे तू, याचं राज काय? जानकी आता खूप गोड अशी हसत असते. ऋषिकेश, मी टेन्शन घेत नाहीये हे तर खरंच आहे, पण मी जे सांगणार आहे त्याच्यावरनं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. त्यात हिस्से वाटे झाले नाही तर वाद होतील, तमाशे होतील, काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही मॅनेज करते. खरं तर हा सगळा शर्वरी वंशांचा प्लॅन आहे आणि बरोबर त्यांनी मला वेड्यात काढलंय. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ऋषिकेश, सगळं ठरवून केलं होतं, माझा फोन हॅक झालाच नव्हता. शर्वरी वंशने सगळं काही केलं होतं. त्याला धमकी दिली आणि सगळ्यांना मेसेज करायला लावले की असं असं मेसेज कर, जेणेकरून जानकी घाबरेल. मग काय, फोन हॅक झाला आणि बँकेत जाऊन सगळे पैसे आईच्या नावावर ट्रान्सफर करेल. हे सगळं शर्वरी वंशांचं डोकं होतं आणि बरोबर त्यांनी मला वेड्यात काढलं. म्हणतो, काय हो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी बरोबर आहे, असंच घडलंय. शर्वरीने ऐश्वर्याला मेसेज करायला लावला. तुला हे कोणी सांगितलं ग? ऐश्वर्याने सांगितलं आणि लगेच ऐश्वर्यावर विश्वास ठेवला. ऐश्वर्या काय, तुला माहित नाही का जानकी? ऐश्वर्यावर विश्वास ठेवण्यामागे कारण आहे ऋषिकेश. तुम्ही सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवा प्लीज. आता तुम्ही नीट शांतपणे ऐका मी जे काय सांगतेय. ऐश्वर्याचा आणि माझा प्लॅन आहे, हा जे काही चाललंय ना, ऐश्वर्याचं भांडण वगैरे आमच्या दोघींचा प्लॅन आहे आणि म्हणून ऐश्वर्या अशी वागती बिथरल्यासारखी. प्लीज ऋषिकेश, ऐश्वर्यावर विश्वास ठेवा, ती बदलली आहे. शर्वरी वंशनकडनं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही नाटक केलंय हे, पण तुम्ही सांगितलं असं तुम्ही विश्वास ठेवला नसता, म्हणून तुम्हाला सांगितलंच नाही. हे सगळं करता करता ऐश्वर्या शर्वरी वंशनना भेटली आणि शर्वरीनं ऐश्वर्या वंशनना पार्टी करायची, एन्जॉय करायचाय, सेलिब्रेट करायचंय म्हणून दारू पाजली. तू काय सांगतेस? हो, शर्वरी वंशनने कपाटामधनं एवढी मोठी दारूची बॉटल काढली, स्वतःही इतके दारू प्यायला आणि ऐश्वर्याला सुद्धा दारू प्यायला लावली. ऋषिकेश म्हणतोय, काय मी एक सांगते ना एक शब्द खरा आहे ऋषिकेश, यातलं काहीच खोटं नाहीये. ऐश्वर्याची एवढी मजल गेली, काय का ती माझ्या बहिणीला दारू पाजतीये, तिचं सोड, पुढे काय होणार काय नाही, पण तू काय करते जानकी? तुझं तुला तरी कळतंय का? ऋषिकेश आता चिडलेलं असतो आणि जानकीला रागावतो की तू काय करते, तुझं डोकं तरी चालतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं, एवढा मोठा तुम्ही प्लॅन करताय, एवढा मोठा घाट घालताय आणि काय तर ऐश्वर्याच्या मदतीने. ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नको, ती विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीये. प्लीज प्लीज जानकी. आता ऋषिकेशचं काही झालं तरी ऐश्वर्यावर विश्वास नसतो. ती लायकी आहे का ग? कशाला लायकी नसताना तिच्यावर विश्वास ठेवती तू? ऐश्वर्या कधीही केसाने गळा कापू शकते, एवढं मात्र लक्षात ठेव. ऐश्वर्याने शरूला दारू पाजली, हे तुला योग्य वाटतंय काय ग? म्हणजे बरोबर आहे सगळं हे? काय झालंय ते तरी कळतंय का जानकी? तुला गोष्टींचा अंदाज तरी येतोय का? तू काय करायला जातीये, तू काय करतेयस? काहीतरी सिरियसली घेतीस का गोष्टी? आता ऋषिकेश खूप बोललेला असतो जानकीला, कारण शर्वरीला दारू पाजली आणि तसं डोकंच फिरलेलं असतं, याच्या बहिणीला कशाला दारू पाजली. ऋषिकेश म्हणतो, झालं गेलं सगळं विसरून जा, सुखाने तूही जग आणि आम्हालाही जगू दे. 4 दिवसांचं आयुष्य कशाला काय करायला बसते, दे सगळं सोडून. एकमेकींवर आरोप करत जगणं कितपर्यंत योग्य आहे? सत्य जाणून घेणं जास्त गरजेचं आहे ऋषिकेश, आणि सत्य जाणून घेण्यासाठी मी हे करणार म्हणजे करणार, अगदी काहीही झालं तरी. तुम्हाला माहिती आहे ना ऋषिकेश, नानाने या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर टाकली. त्या व्हीलमध्ये जी काही इच्छा व्यक्त केली आहे त्याच्याने माझी जबाबदारी वाढते की नाही? त्या व्हीलमध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण करायला लागणार ना नानांची, त्यासाठी मी हे करते. प्लीज ऋषिकेश, तुम्ही मला समजून घ्या. तरी कारण असणार ना नानाने व्हीलमध्ये जे काही लिहिलंय त्यामागे, मग त्याला समजून आपण जे नानांची इच्छा आहे तसं वागण्याचा प्रयत्न करू प्लीज. कारण नाना उगाच व्हीलमध्ये तो पॉइंट मांडणार नाहीये, कळतंय का तुम्हाला ऋषिकेश? काहीतरी कारण असणारच. मला तुम्ही ओळखता ना, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टींचा मोह नाहीये. प्लीज तुम्ही तरी गैरसमज करू नका. नाही ग जानकी, तू मोह करते सगळ्या गोष्टींचं, मी असं कुठे म्हणतोय? तुझं म्हणणं पटतंय, मला सगळं कळतंय. तर कुणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं की तुला प्रॉपर्टीची लालच आहे आणि म्हणूनच तू आम्हाला काही देत नाहीये. तुला कळतंय का? कुणालाच काही समजवायला जाऊ नका ना, कोणाला समजवणार आहे? असं म्हणतात, झोपी गेलेल्या माणसाला जागं करणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागं करणार ऋषिकेश? त्यामुळे तुम्ही कुणालाच काही सांगायला जाऊ नका प्लीज. आय एम सॉरी जानकी. नाही ऋषिकेश, सॉरी वगैरे म्हणू नका. तुमच्या या रागाच्या मागे कुटुंबाबद्दलची काळजी होती. चांगल्या भावनेने तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता, चांगल्या भावनेने तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता. मला तुम्हाला दोष द्यायचाच नाही. तुम्ही विनाकारण कुणालाही दोष देणार नाही हे कळते, आणि घरात जे भांडण होतंय त्याचा तुम्हाला त्रास होतो हे पण कळतंय. हो, घरात शांतता राहावी एवढाच तुमचा उद्देश, मला कळतंय ऋषिकेश. तुम्ही काय करायचं ठरवलंय मला माहिती. एक गोष्ट की तुम्ही ऐश्वर्यावर विश्वास ठेवणार नाहीये, म्हणून तुम्हाला आम्ही काही सांगितलंच नाही. ऋषिकेश म्हणतो, तुला काय वाटतंय ते कर, पण ऐश्वर्या तुला सगळ्यात अडकवणार नाही याची गॅरंटी आहे का? हो, मला गॅरंटी, ऐश्वर्या मला अडकवणार नाही, कारण ऐश्वर्या बदलली आहे. ती तुला डबल क्रॉस करणार नाही ऋषिकेश, नाही करणार. तू जे काही ठरवलंय ना ते कर आणि लवकरात लवकर सगळ्यातनं मार्ग काढ प्लीज. हे नकोय आपल्याला रोजचे राहाडे. हो ऋषिकेश, विश्वास ठेवा. ती थोडक्यात प्रकरण निपटणार. आता आज बाजार समितीमध्ये मीटिंग आहे, त्या दिवशी आली नाही, मग मीटिंग कॅन्सल करायला लागली. आज तू यायचंय, कळतंय का तुला? मीटिंगला पण मला अवंतिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. हे सगळं झाल्यानंतर मीटिंग जॉईन करेन, चालेल का?
म्हणतो ठीक आहे येतो मी. आता ऋषिकेश चाललेलं असतं. हॉस्पिटलमध्ये का चालली, कशासाठी चालली हे मला सांगायचं होतं, पण नको तुम्ही अजून भडकतान म्हणून मी खोटं बोलली की अवंतिकाला दवाखान्यात न्यायचं. जानकी हे सगळं मनातल्या मनात बोलत असते. ऋषिकेश निघून गेल्यावरती मनातल्या मनात स्वतःला सांगत असते की मी ऋषिकेशची खोटं बोलले, आय एम सॉरी. हॉस्पिटलमध्ये जाईन, सगळे पुरावे मिळवेन मी आणि काय खरा चेहरा मी शर्वरीचा दाखवूनच देणार. आता दारू पिऊन इकडे जी शर्वरी रात्री झोपलेली असते तिला आत्ताशी कुठे जाग आलेली असते. दारूची बॉटल, पाण्याची बॉटल, दारूचे ग्लास, चकना सगळं बेडच्या त्या बाजूला पडलेलं असतं आणि ही दारुडी आत्ताशी कुठे झोपेतनं उठलेली असते. तिथून उठते आणि म्हणते डोकं दुखतंय, खूप खूप त्रास होतोय मला, डोकं दुखतंय. आत्ता शर्वरीच्या लक्षात येतं की ऐश्वर्याच्या बरोबर दारू प्यायले होते होय मी, काही बरळले तर नसेल ना तिच्या समोर. आता कुठे शर्वरीला भीती वाटायला लागते. बरळले असेल आणि बाहेर जाऊन जर कोणाला काही सांगितलं असेल तर काय करू. पण दारू पितच होती की. ती म्हणते इट्स ओके, ती पण दारू पितच होती ना, तिला काय आठवणार आहे, जसं मला काय आठवत नाहीये तसं तिला तरी काय आठवणार आहे. त्यामुळे शर्वरी अगदी नॉर्मल होते. शर्वरी आता सगळं आवरून बाहेर आलेली असते, बाहेर कोणी आहे का बघत असते. शर्वरी आलेली असते, तिचं फार डोकं दुखत असतं. रात्री इतकी प्यायलेली असते की सकाळी तिला डोकं दुखत असतं, तिला काही सुचतच नसतं. जोरात ऐश्वर्या ऐश्वर्या असा आवाज देत असते. ऐश्वर्याला खाली बोलवत असते की ही अजून का नाही उठली. मग आता पळतच आलेलं असतं. ताई ऐश्वर्या झोपल्यात ग, तुझं काही काम असेल तर मला सांग. अजून झोपलीये? हो. शर्वरी म्हणते अजून कालची उतरलेली दिसत नाही म्हणूनच झोपलीये एवढ्या वेळात, आणि एकटीच हसत असते. कारण म्हणतो तो ये ना भलत्या सलत्या सवयी लावू नको त्यांना, दारू वगैरे प्यायची काय घाणेरड्या सवय लावतीयस ग. काय बोलता आणि काय नाही याचं भान राहत नाही. कशाला काय सवय लावती ग घाणेरड्या, काय तिला नसते फालतू सवय लावत नाही. आत्ताच सांगते मी, फालतू आरोप करू नको माझ्यावर. ती काय लहान नाहीये, मी काही सवय लावायची आणि तिने सवय लावून घ्यायच्या. त्यामुळे मला आहे ना काही सांगायचं नाही. सारंग आत्ताच सांगते. आता ही शर्वरी बिचारा सारंगवरच भडकते की मला काय बोलायचं नाही. आणि बासा तिची ती प्यायली ती तेवढी हुशार आहे, मला प्रश्न विचारू नको. तिला विचारायचं काय जाऊन, आणि मला प्रश्न विचारू नको. माझं डोकं दुखतंय तुला आत्ताच सांगते. माझ्या डोक्यात शिरू नको आणि अजून प्रश्न विचारून त्रास देऊ नको. चल निघ. सुमित्रा आलेली असते. अगो बाई शरू काय झालं ग, डोक्याला का हात लावून बसली, बरं नाही वाटत आहे का. म्हणते आई डोकं दुखते, खूप डोकं दुखते. असे नाटक करत असते सुमित्राच्या समोर की बस. सुमित्रा म्हणते कसं ग, ब्लॅक कॉफी हवी होती ग, त्याच्याने माझं डोकं उतरून गेलं असतं. प्लीज प्लीज मला ब्लॅक कॉफी. कारण उभा काय राहिलाय, शरूसाठी ब्लॅक कॉफी घेऊन ये जा पटकन, उभा नको रो. हो हो आई आणतो की. बिचारा सारंग आता हिच्यासाठी कॉफी आणायला गेलेलो असतो. आता लगेच सुमित्रा म्हणते शरू का त्रास करून घेते ग. हो ना आई, मी खूप म्हणते त्रास करून घ्यायचं नाही पण होतोच अगं त्रास. ते जाऊ दे सगळं, मी त्रास वगैरे करून घेते. तुला बँकेतनं काही फोन आला का ग सही वगैरे साठी. नाही ग. नाही तू कसं फोन नाही आला तुला बँकेतनं. मी आणि जानकी बहिणी काल गेलो होतो ना, आतापर्यंत तुला फोन यायला पाहिजे होता ना. काही झालं तरी आज फोन यायलाच पाहिजे होता. थांब मी बँकेत फोन लावून विचारतेच की. ही शर्वरी लगेच बँकेत फोन लावते. मी शर्वरी बोलतीये, मी आले होते काल बँकेमध्ये जानकी रणदिवे यांच्यासोबत. खरं तर जानकी रणदिवे यांच्या नावावरून नानासाहेब रणदिवे यांची पत्नी म्हणजे माझी आई सुमित्रा रणदिवे हिच्या नावावर सगळा पैसा ट्रान्सफर होणार होतो, जानकीच्या नावावरचा सुमित्राच्या नावावर. त्याचं काय झालं त्यासाठी फोन लावलाय, कारण बँकेतनं काही फोन नाही, मेसेजेस नाही, काहीच नाही. काल तर अर्ज टाकून आलोय साहेब. मग आज पैसे ट्रान्सफर का झाले नाही हे विचारण्यासाठी फोन लावलाय मी. ते साहेब असतात ते म्हणतात मॅडम अशी आपण जी एवढी काही पैसे आहेत ना, आपण असे इकडे तिकडे ट्रान्सफर करू शकत नाही आहोत. नानासाहेबांनी जी विल लिहिली त्या विलमध्ये तसं नाहीच आहे, त्यामुळे इकडचा पैसा तिकडे ट्रान्सफर होऊच शकत नाहीये. आय एम सॉरी मॅम. शर्वरी म्हणते काय हो काय बोलताय, तुम्हाला कळतंय का. जानकी काल आली होती ना, रिसर तिने दिलं ना अर्ज की रणदिवे यांचा फोन हॅक झालाय, त्याच्याने पैसे आम्हाला अर्जंटली ट्रान्सफर करायचे. काही होऊ शकते कळते का तुम्हाला, फोन हॅक झाल्यामुळे एवढी मोठी रक्कम सुद्धा कोणी उडवू शकते ना, म्हणून आम्हाला ते पैसे ट्रान्सफर करायचे होते. पैसे तर गेले तर कोण जबाबदार आहे तुम्हीच सांगा बरं. पैसे कुठेच जाणार नाही, दुसरा नंबर घेऊन ठेवलाय, त्यामुळे रिलॅक्स, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मॅडम. दुसरा नंबर घेऊन ठेवलाय म्हणजे काय. ठीक आहे चला फोन करते मी बंद. आता शर्वरीने फोन बंद केलेला असतो, ते बँकेतले साहेब असतात, ते म्हणतात चला फोन ठेवा. मात्र शर्वरीच्या तोंडात मारल्यासारखं झालेलं असतं. तिला असं वाटलं असतं की सकाळी सकाळी सगळा पैसा ट्रान्सफर होणार आणि मग मी काय मालकीन होणार. पण खरं तर तोंडावर 12 वाजलेली असतात. एकही रुपया जानकीच्या अकाउंटमध्ये इकडचे तिकडे ट्रान्सफर झालेला नसतो. आता फोन ठेवल्यावर अशी काय नाराज झालेली असते ही शर्वरी, अर्ज करून काहीच उपयोग झाला नाहीये. सुमित्रा म्हणते म्हणजे जानकी बहिणीच्या अकाउंटवरनं पैसे ट्रान्सफर होणारच नाहीये, कारण नानाने जे बिल बनवले त्यामध्ये तसंच आहे की पैसा इकडून इकडे जाऊच शकत नाहीये. सुमित्रा म्हणते काय हो. सुमित्रालाही टेन्शन आलेलं असतं की पैशांचं काय झालं तर काय करायचं. शर्वरी आता मनातल्या मनात म्हणते नानांनी काही लिहू दे, इकडचा पैसा तिकडे जाऊ नये किंवा काही नाही, पण मी सुद्धा नानांची पोरगी आहे शर्वरी, मी प्रॉपर्टीचे वाटे करायला लावणार म्हणजे लावणारच. आणि तसंही म्हणतात की नाक दाबलं की तोंड उघडतं, मी तसंच करणार. नाक दाबणार तर तोंड उघडायला लावणारच नावाची शर्वरी आहे मी तसं आणि तसंच करणार आहे. खरं तर नाक दाबायची वेळ तर जवळ आली आणि आता मी नाक दाबणार म्हणजे दाबणार. आता ऐश्वर्या आणि अवंतिका खाली आलेले असतात आणि ह्या दोघी हॉलमध्ये बसलेले असतात. जानकी आल्या म्हणते आई अवंतिकाला चेकअपसाठी हॉस्पिटलला घेऊन चालली आहे, आल्यावर स्वयंपाक बनवेल, चालेल का आई.
सुमित्रा म्हणते हो चालेल. ती आली की मग स्वयंपाक बनव घरी आल्यावर. तू बँकेत गेली होती ना ग, तेव्हा काय झालं त्या बँकेमध्ये? तुझ्या अकाउंट मधले पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करा आणि डॉक्युमेंट पण दिलीच की. आणि मुळात शर्वरी वंश माझ्यासोबत होते की, त्यामुळे त्यांना सगळं माहिती. आई काय सांगितलं नाही का तुम्हाला? मला असं वाटतंय ना, लगेच शर्वरी राग म्हणते तुला वाटतंय ना तसं काही होणार नाही. आत्ताच सांगते मी, तुझा नंबर बदलणार आहे, तुझ्याच अकाउंटला पैसे राहणार आहे, कुठे जाणार नाहीये. पैसे बदलता येत नाही असं म्हटले बँकेतले लोक. शर्वरी म्हणते क्या बात आहे, हेच व्हायला हवं होतं. एकही रुपया हलायला नको होता. आता बरी जिरली या शर्वरीची. बरी आता चिडलेली असते आणि जानकीला म्हणते तू म्हणू नको तुला यातलं काहीच माहित नाहीये म्हणून. उगाच नाटकं करू नकोस. किंवा मी कुठे म्हणते मला माहित नाहीये. माझ्या परीने मी 100% प्रयत्न केला. नाही हो ट्रान्सफर, त्याला मी तरी काय करणार? पहिल्यांदाच करायचं नाहीये, त्यांची प्रोसिजरच नाहीये ती, तर मी तरी काय करणार? मोबाईल नंबर चेंज केला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. मग किती सोपं आहे ना. की म्हणते आता मी काही करू शकत नाही, आय एम सॉरी. आणि हो अजून एक सांगायचंय वंच, हॉस्पिटलमधून यायला जर वेळ लागला तर सगळा स्वयंपाक कराल का प्लीज? प्लीज सगळं करून ठेवा. आईंना औषधं घ्यायची असतात, मग त्यांच्या जेवणाची वेळ टळायला नको ना. वेळेतच जेवण हवंय, तेव्हा प्लीज आज सगळा स्वयंपाक बनवा तुम्ही. की म्हणते रिक्वेस्ट या कराल ना सगळा स्वयंपाक? रिक्वेस्ट करते बरं मी. बरी म्हणते करते की सगळा स्वयंपाक करून ठेवेन, डोंट वरी. जानकी म्हणते थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. इतकं बरं वाटतंय ना मला, तुम्ही आता स्वयंपाक करणार म्हटलं की मी रिलॅक्स झाली. बघा अवंतिका आई येते बरं. सुमित्रा म्हणते हो हो. बरी म्हणते ही मला मुद्दाम अडकवून गेली हा, जेणेकरून मी दुसरं काही ऍक्शन घेऊ नये म्हणून मला स्वयंपाकाच्या याच्यात अडकवून गेली. शर्वरी म्हणते मी मुद्दाम आता सगळ्यात अडकली, आता मला काय स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाहीये. सुमित्रा म्हणते शरू मी जर आतमध्ये जाऊन पडू का ग? ते म्हणते हो आई जा की, कर ना तू आराम. सुमित्रा तर आत गेलेली असते. ऐश्वर्या लगेच शर्वरीच्या समोर येते. शर्वरी तुला सांगतेय जानकी सगळं मुद्दाम करते, सगळं मुद्दाम चाललंय. दिवशी सुद्धा अर्ज भरायचं नाटक केलं असेल. जानकी फार हुशार आहे. बँकेला आयडिया तिनेच दिली असणार, हे असं असं सगळं करा म्हणून. फार फार हुशार आहे ती. जानकीला चांगलीच ओळखते ना. मलाही तसंच वाटतंय ग. आता ऐश्वर्या आणि शर्वरी जानकी विषयीच चाललेलं असतं त्यांचं. तेवढ्यात काय ऋषिकेश आलेलं असतो. शर्वरी मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे ग. बोल ना ऋषिकेश दादा. ऐश्वर्या तिथे असते. ऋषिकेश ऐश्वर्याकडे बघतो. शर्वरी म्हणते बोल की रे, फक्त तुझ्याशी बोलायचं, चल माझ्या बरोबर. आता ऋषिकेश शर्वरीला घेऊन गेलेला असतो आणि बिचारी ऐश्वर्या एकटीच हॉलमध्ये राहिलेली आहे. आता इकडे अवंतिका आणि जानकी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. शर्वरी वंशांना मुद्दाम अडकवलं, ते चांगलंच केलं वहिनी तुम्ही. हो पण तरी सुद्धा ती काय गप्प बसणार नाहीये. बहिणी तुम्हाला काय वाटतं, शंका आली असेल का? आलीच असणार, तेवढी चॅप्टर आहे ना ग ती. विषय येऊ नये यासाठी तर काळजी घ्यायला लागणार ना अवंतिका. आग सुद्धा फुंकून फुंकून प्यायला लागणार आहे. ती फार चॅप्टर बाई आणि काहीही करू शकते. अवंतिका आता हसते आणि म्हणते तुम्हाला माहिती आहे का मला काय वाटतं, कधी कधी ना असं वाटतं की मी वकील व्हायच्या ऐवजी तुम्हीच वकील व्हायला हवं होतं. बरोबर केस सॉल्व्ह केली असती. काय अवंतिका, कायम अलर्ट असता, म्हणून मला फार कौतुक लागतं तुमचं. आणि व्यवस्थित शांत माइंडने सगळं गेम खेळायची असते आणि बरोबर तुम्ही तसंच करता, म्हणून कौतुक लागतं जानकी वहिनी तुमचं. तिला आपण जेलमधनं सोडवलं ना, तीच चूक झाली नाही. तेव्हा आपल्या डोळ्यावर पट्टी होती अवंतिका, त्यामुळे चूक झाली असं नाही म्हणता येणार. आपण आपलं कर्तव्य निभावलं, डोळे उघडलेत ना, आता आंधळे नाही होत ना आपण. मग आपण योग्य ते करणार म्हणजे करणार आणि करायचंय. कळतंय का तुला? तू पुढे जे काही करणार आहोत ना, ठरवून एकमेकांच्या सोबतीने करायचंय. लक्ष देते का अवंतिका? नाही तुम्ही म्हणताय तसंच करूया आपण. इकडे आता सारंग आलेला असतो. सारंग म्हणतो ऐश्वर्या काय झालं होतं काल? ऐश्वर्या म्हणते काय झालं होतं म्हणजे काय? कुठे काय झालं होतं? काहीच नव्हतं झालं. ऐश्वर्या दारू पिऊन आला होता तुम्ही, कळतंय का तुम्हाला? नेमकी काय चाललंय ना ऐश्वर्या, मला कळतच नाहीये. दारू बिरू पिऊन आला, कळतंय का तुम्हाला? असं आहे ना सारंग, जी गोष्ट कळत नाही ना ती कळून घेण्याचा प्रश्नच येत नाही. कशाला जाताय त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी? द्या की विषय सोडून. त्रास होतो ना मी दारू प्यायल्याचा, मग गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपायचं की कशाला त्या रूम मध्ये झोपताय? नका ना माझ्याजवळ झोपत जाऊ. जे काही रूल्स आहे ना त्यात मला अडकवायचं नाही. मला जसं आवडतं, जे मला करावं असं वाटतं ते मी करणार म्हणजे करणार. तुमची मतं माझ्यावर लादायची नाही. त्याच्या रूलवर जगणारी व्यक्ती मी. काहीही करू शकते, मी काहीही करणार. कळालं? त्यामुळे मला शहाणपणा शिकवायचं नाही. सारंगवर इतकी भडकलेली असते ऐश्वर्या, इतकी भडकलेली असते, बिचाराला इतकी बोललेली असते, तरी तो शांतपणे सगळं ऐकत असतो. ना शरुताई बरोबर जास्त राहायला लागला तेव्हापासूनच भिथरल्यासारख्या करताय. शरुताईमुळेच तुम्हाला वाईट सवय लागताय. सगळं सगळं लक्षात आलंय माझं ऐश्वर्या. आलंय ना लक्षात? मग शांत बसा. त्या सोबत जेव्हापासून केली ना तेव्हापासूनच मला असं वागायला लागला, असं बोलायला लागला. याच्या आधी नाही ऐश्वर्या छान वागायचं माझ्याशी ना. त्या शरुताईच्या नादी लागू नका. तिच्यामुळे तुम्ही बिथरल्यासारखं वागायला लागलाय. द्या की, कशाला तिच्या नादाला लागताय? द्या विषय सोडून. अरे बापरे, म्हणजे सारंग इतक्या दिवस बहिणीचा पुळका होता. मी काही बोलली की मला मारायला धावायचं, बरोबर? आणि आता तिची साथ नका करू, ती वाईट आहे असं मला सांगताय. म्हणजे बहिणीच्याच विरोधात गेलाय भाऊ. सगळ्या गोष्टींवर एक उत्तर देतेय मी अगदी स्पष्टपणे सारंग, आणि नीट ऐका तुम्ही. मला जे मिळवायचंय ना त्यासाठी मला शर्वरीची गरज आहे, आणि मला ते मिळवण्यासाठी शर्वरीची गरज आहे म्हणून मी तिची साथ देते. कळालं? नाही तर मला शर्वरीचं काही देणं घेणं नाहीये. तर मला काही देणं घेणं नाहीये, मला काही करायचंय नाही आणि मला काही पडलेली पण नाहीये. कळतंय का? शर्वरी खड्ड्यात जाऊ, माझं काम झालं की विषय मिटला. थोडक्यात ऐश्वर्या म्हणते मला शहाणपणा शिकवायचं नाही, तुम्ही तुमचं काम करायचं आणि मी काय करायचं आणि काय नाही माझं मी बघेन. कळतंय का?
शहाणपणा शिकवायला तर अजिबात जायचं नाही. ही करून जानकीची चांगली जिरवायची आहे हे मात्र खरं आहे आणि मी ते करणार म्हणजे करणारा सारंग. मला मागे ओढायचं नाही आणि शहाणपणा तर अजिबात शिकवायचं नाही. मी शर्वरीच्या नादाला लागणार म्हणजे लागणारच, कळलं? फक्त जानकीची जिरवायची आहे ना म्हणून. काही झालं तरी मला जिरवायची हो तिची. तो का त्या वहिनीच्या माघारी लागताय? कशाला शर्वरीच्या नादाला लागताय? नका ना, वहिनींना पण त्रास देऊ नका आणि शर्वरीच्या पण नादाला लागू नका की प्लीज ऐश्वर्या. एवढी सारंगला बोललेली असते तरी हा सारंग ऐश्वर्याबरोबर बोलतच असतो आणि असं काही करू नका असं सारखं सारखं सांगत असतो. त्यात महत्वाचं, जानकी बहिणी खूप चांगली आहे. तुमचं काय वाकडं केलंय तिने? का तिला त्रास द्यायला लागताय तुम्ही? ती किती चांगली आहे तुम्हाला माहित नाही का? काल परवापर्यंत एकमेकीशी किती चांगलं वागत होता, हसून खेळून राहत होता, मैत्रिणी सख्या बहिणींसारखं वागत होता आणि आता काय चाललंय? नका ना, प्लीज प्लीज असं काही करू नका ना. कशाला उगाच त्या वहिनींच्या नादाला लागताय? तर एवढं काय झालं की डायरेक्ट एकमेकीच्या विरोधात उभा राहिला? आणि समजा काही झालं असेल, मान्य करतो मी झालंय काहीतरी, समोर बसा, बोला, वाद सोडवा की. हे एकमेकींना त्रास देणं, टॉर्चर करणं कितपत योग्य आहे सांगा बरं? कशाला काय करताय? प्लीज ऐश्वर्या काहीच करायला जाऊ नका ना, प्लीज प्लीज ऐश्वर्या काही करू नका. माझ्या परीने प्रयत्न केले ना, बदलले होते की नाही मी? पण जानकीने काय केलं? माझा अपमान केला, मला पाण्यात बघितलं, मला कशी वेडे ठरवायला लागली आणि या घरात आणून स्वतः रुबाब करायला लागली. म्हणजे मला काही अक्कलच नाहीये. मी जानकीच्या फेवरमध्ये होते की नाही, जात होते की नाही, ती म्हणेल तसं वागत होते की नाही? मग तिने सुद्धा मला मान द्यायला पाहिजे की नाही? अगदीच वेड्यात काढते, प्रत्येक वेळेला माझा इन्सल्ट करते. मग तुम्हीच सांगा सारंग, मी कसं सहन करणार? इन्सल्ट करते, ग्रँटेड धरते, मग ठीक आहे ना, मला तरी कुठे तिची गरज आहे? जाऊ दे की तिला तिकडेच. तर ओरिजिनल ऐश्वर्या काय आहे? ऐश्वर्या काय करू शकते जरा दाखवतेच की, जिरू दे की तिची सुद्धा. ऐश्वर्या जरा शांततेने विचार करा ना प्लीज प्लीज. सारंग आता शांत बसताच का? झालं असेल ना लेक्चर, तर तुमच्या कामाला जा, लेक्चर नका देत बसू. चला निघा. आणि माझं डोकं दुखतंय, डोक्यात जाऊ नका. जायचं एवढा राग यायचा ऐश्वर्या, मग तिच्या समोर कशी झुकलात? शरू बरोबर हात मिळवणी कशी केली? सिंपल आहे. शत्रूचा शत्रू आपला मित्र. व्हेरी सिंपल. शर्वरीची दुश्मन कोण आहे? जानकी. माझी दुश्मन कोण आहे? जानकी. शर्वरीशी हात मिळवला तर दोघींनी मिळून जानकीला हरवणं सोपं आहे ना. म्हणूनच मी शर्वरी बरोबर हात मिळवणी केली आणि बरोबर माझं काम साध्य करून घेणार. कळालं? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला सारंग. शत्रूचा शत्रू आपला मित्र तुम्ही फक्त ऐकलंय, मी ते अंमलात आणलंय. म्हणून शर्वरीशी हात मिळवणी केली जानकीची नाचक्की करण्यासाठी. कळालं? आता प्रश्नांची उत्तर मिळाली असेल हो ना? आता चिडतो आणि रागारागाने तिथून निघून जातो. त्याचं डोक्यावरनं गेलेलं असतं ऐश्वर्या जे काही वागते ना ते. सारंग निघून गेलेलं असतो. ऐश्वर्या म्हणते सारंग आय एम सॉरी, तुमच्याशी तोडून वागायला लागते, बोलायला लागते, मलाही त्रास होतोय हो, पण मी तरी काय करणार? माझ्या नाटकाचा भाग येतो आणि मला असं वागायला लागणार आहे. प्लीज सारंग समजून घ्या. सगळं करते मी, तुमच्याशी वाईट वागते ना, त्याच्याने खूप त्रास होतोय. थोडे दिवस हे नाटक करते मी, मग सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की खरं काय ते तुम्हाला सांगून टाकेन, पण तोपर्यंत तुम्हाला सगळं सहन करायला लागणार आहे सारंग. एकदा का जानकीला शर्वरीच्या विरोधात पुरावा मिळाला की मला हे नाटक करायची गरज नाही. एकदा जानकीला शर्वरीच्या विरोधात पुरावा मिळाला की मला हे नाटक करायची गरजच लागणार नाहीये. फक्त पुरावा मिळूपर्यंत आपल्याला शांत बसायचंय सारंग, मग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आपोआप येतील. ऐश्वर्याला खरं तर वाईट वाटत असतं, मी सारंगशी का असं वागतेय, तो एवढ्या प्रेमाने माझ्याशी वागतोय. मग मिळेपर्यंत हा त्रास सहन करा सारंग, प्लीज प्लीज. ऐश्वर्याला खरं तर खूप वाईट वाटतं की मी सारंगशी इतकी रूडली वागतीये. इकडे आता हॉस्पिटलमध्ये जानकी आणि अवंतिका जे असतात त्या सीसीटीव्ही रूम जिथे आहे ना तिथे चाललेले असतात. वरून एक सिस्टर येते आणि कुठे चाललात तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते आम्ही सीसीटीव्ही रूममध्ये चाललो. ती सिस्टर म्हणते काय, हे काय घर आहे का? जेव्हा वाटेल तेव्हा सीसीटीव्ही रूममध्ये जायचं आणि जे वाटेल ते बघायचं. हे घर नाही आहे, हॉस्पिटल आहे. असं कोणालाही सीसीटीव्ही फुटेज चेक करता येत नाही. कळतंय का? हॉस्पिटलचे पण काही नियम वगैरे आहेत ना. आता जानकीला ती बोललेली असते, इकडे कुठे निघाला? तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. चला. पिक्चर तर डायरेक्ट आतमध्ये शिरताय. मुळात म्हणजे तिथे जायला कुणालाच अलाउड नाहीये आणि तुम्ही कुठे निघालात? तेव्हा माघारी व्हायचं. म्हणते असं कसं? मागच्या वेळेला आम्ही गेलो होतो, आम्ही बघितलं की. सिस्टर म्हणते आधी गेला असाल, आता नाही अलाउड म्हणल्यावर नाहीये, नाही बघता येणार तुम्हाला. की म्हणते हरकत नाही, आम्ही परमिशन घेतो आणि मग जातो. ती सिस्टर म्हणते कोणतीच परमिशन मिळणार नाहीये आणि कोणाकडे परमिशन घ्यायला जायचं पण नाहीये, कारण कुणीच तुम्हाला होकार देणार नाहीये. कळतंय का? परमिशन मिळणार नाहीये. हॉस्पिटलचं मॅनेजमेंट बदललंय, नियम बदललेत, माणसं बदलली आहेत. तुम्हाला जे हवं ते होणारच नाहीये. सिस्टर म्हणते निघा इथून. कशाला उभं राहिलं तिथे? लगेच निघायचं. सिस्टर जोरात ओरडते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा म्हटल्यावर जा, इथे काहीच बघायला मिळणार नाही. इकडे आता शर्वरी आणि ऋषिकेश बोलत असतात. ऋषिकेश शर्वरीला म्हणतो कधीपासून करायला लागली गे हे सगळं? घरचे संस्कार नाहीयेत ह्या. शर्वरी संस्कार विसरू नकोस. तू काय वागतेय तुझं तुला तरी कळतंय ग? तुझ्या गोष्टी करू नकोस. तू काय बोलतोय? कशाबद्दल बोलतोय? मला काहीच कळत नाहीये दादा. अरे स्पष्ट बोल की. दारू प्यायले असं म्हणायचंय का तुला? काय सांगितलं मी दारू प्यायले?
कोणी सांगितलं हा मुद्दा नाहीच शरू? तू दारू प्यायली हा मुद्दा आहे, आणि तू काय प्यायली हे मला सांग. मला नाव सांग, तुला कोणी सांगितलं मी दारू प्यायली? मग तुला मी सांगते मी प्यायली की नाही प्यायली. तू मला नावच सांग, तुला कोणी सांगितलं की मी दारू प्यायली होती रात्री? जानकीने ऐश्वर्याला दारूच्या नशेत बघितलं. खूप दारू प्यायलेली होती, तिला काही सुचत नव्हतं. विचारलं की कोणी पाजली, तर ती म्हटली की शर्वरीने पाजली मला. शर्वरीने तू पार्टी केली बरोबर ना? नाही दादा, असं काहीच नाहीये. तिने मी काही पार्टी वगैरे केली नाहीये. मी काय बघितलं ना ते तुला सांगते. ऐश्वर्या दारू प्यायली माझ्यासमोर. मी दारू वगैरे प्यायली नव्हती, ती एकटीच प्यायली होती. अजिबात दारूला हात सुद्धा लावला नाही. आत्ताच सांगते मी. खरंच विश्वास ठेव माझ्यावर दादा. काहीतरी घोळत चाललाय. ऐश्वर्या येऊन काहीतरी जानकीला सांगते, जानकी तुला येऊन सांगते, आणि तू मला येऊन बोलायला लागतो. सगळा गैरसमज. खरं तर मी दारू, अरे थेंबाला सुद्धा शिवत नाही मी. दारू बिरू काय दादा? आणि काय तुला वाटलं मी दारू पिईल? खरं तर ऐश्वर्या प्यायली रे. मला नाही काय दारू बेरीचा नाद. विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न चाललाय, बाकी काहीच नाही. म्हणजे दादा माझ्यावर विश्वास नाहीये तुला? चिडावं म्हणून जानकी मला कधीच काही सांगणार नाहीये. आत्ताच सांगते मी. प्लीज खोटं बोलणार नाहीये, मला विश्वास आहे. त्यामुळे उगाच जानकीने भडकवलं ही काही शब्द वापरू नकोस. आत्ताच सांगते मी. आता ऋषिकेश जानकीची बाजू घेऊन शर्वरीला रागावत असतो. तो विश्वासच ठेवत नाही की जानकी माझी काही खोटं बोलेल. तिचं तुझ्यावर विश्वास ठेवतोच आहे मी. आता ड्रिंक केलं नव्हतं, मी विश्वास ठेवतोय आता. डोंट वरी. खोटं बोलत असेल तर अवघड आहे, नसेल खोटं बोलत तर चांगलीच गोष्ट आहे ना. ऐश्वर्याने दारू प्यायली काय नाही प्यायली का मला काय देणं घेणं नाहीये तिच्याशी. झालं ना, आई नानांचे संस्कार विसरू नको. शरू दारू वगैरे पिऊ नको प्लीज प्लीज. नाही रे, विश्वास ठेव माझ्यावर. मी नसते पित, ती ऐश्वर्याच पित असते. शर्वरी नाटक करायला लागली. त्याचे सगळं कळतं रे. आई वडिलांचे संस्कार, तुझी किती नाव आहे, आणि मी दारू वगैरे पिऊन तुला बदनाम करीन का? नाही, कधीच नाही. आत्ताच सांगते, कधीच नाही. हा नाही का, वेडी आहे का? मला कळत नाही चांगलं वाईट. आणि नानांनी काय संस्कार केले माहित नाही का? संस्कार अशी विसरत असतं का? आता संस्काराचे धडे का दिले जातात? इतकी बुद्धी कमी, मला काहीच कळत नाही. सांग बरं दादा. तू नाटक करत असते, अशी नाटक करत असते की जणू फार इनोसंट ही शर्वरी, तिने काहीच केलं नाही असं ऋषिकेशच्या समोर आव्हानत असतं. इकडे आता जानकी आणि अवंतिकाला टेन्शन आलेलं असतं की सीसीटीव्ही फुटेज बघायला त्यांना जाऊच देत नाही. शर्वरी तिकडे ऋषिकेशला गोळ्यात घेत असते, आणि इकडे जानकीचं डोकं आऊट झालेलं असतं की तिला सीसीटीव्ही फुटेज बघायला मिळतच नसतं. अवंतिका बहिणी आता काय करायचंय? अवंतिकाला ही टेन्शन येतं. इतक्या लांब नाटक करून आलेले असतात, आता सीसीटीव्ही फुटेज बघायला मिळत नाहीये, मग अर्थ काय? मिशन नाहीये ना, मग आपण जाऊच शकत नाहीये. बरोबर आहे की नाही? अवघडवरी वंशांच्या विरोधात जर आपल्याला पुरावा शोधायचा आहे तर एथिक्स बिथिक्स सगळं बाजूला ठेवायला लागणार, आणि आपल्याला हवंय ते साध्य करण्यासाठी काहीही करायला लागणार. कळतंय का तुम्हाला काय मी काय म्हणतीये ते? हो ग, कळतंय मला अवंतिका. मेन लाईटचं स्विच बंद करूया आपण. थोड्या वेळात जाऊ की आपण सीसीटीव्ही रूम मध्ये. सगळ्या गोष्टीचा त्रास होणार ना सगळ्यांना. तू काय बोलतीस? तुला तरी कळतंय? तुम्ही सांगा काय करायचंय? तेच कळत नाहीये ग. डॉक्टर बोलत असतात एका माणसाला की सीसीटीव्ही रूम साफ करायची आहे, पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलव. तू का नाही बोलवलं? आता जानकी आणि अवंतिकाला मार्ग मिळालेला असतो सीसीटीव्ही फुटेज मध्ये जायचं. पेस्ट कंट्रोलवाला बनून किंवा साफसफाईवाला कर्मचारी बनून तिथे जाऊ शकतोय आपण. जानकी आणि अवंतिका एकमेकींच्याकडे बघत असतात. त्यांना आता चांगलीच आयडिया आलेली असते, आणि इतक्या वेळेचं त्यांना टेन्शन होतं ते टेन्शन गेलेलं असतं, कारण रूम मध्ये जाण्याचा मार्ग आता मोकळा झालेला असतो. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. ऋषिकेश या शर्वरीला इतकं समजावून सांगत असतो, इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी तिला सांगत असतो, तिला समजून घेण्याचा. तुझ्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे एवढं लक्षात ठेव. जे काही होईल ते होईल. तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे ना शर्वरी, तू घाबरू नको. तुझं खोटं बोलत असतील ना शरू, तर मी तुझ्या पाठीशी नाही या. खोटेपणाला मी साथ देणार नाहीये शरू. खोटारडी असेल तर तुझ्या विरोधात सगळ्यात आधी मी उभा असेल हे सुद्धा विसरू नको तू. त्यामुळे तू मला खोटं पाडायचा प्रयत्न करू नको, आणि खोटं बोलून मला गोळात घेऊ नको. तुला कळतंय का मला काय सांगायचंय शर्वरी? आता मात्र पेस्ट कंट्रोलची टीम आलेली असते हॉस्पिटलमध्ये, नव्याने जॉईन झालेली असते. ती म्हणजे जानकी रणदिवे आणि अवंतिका रणदिवे. बरोबर त्यांनी तसला ड्रेस वगैरे घातलेला असतो, मास्क वगैरे लावलेलं असतं. आता यांना कुणीच ओळखणार नाही पेस्ट कंट्रोलवाले आहेत की कोण आहे. आता जानकीला चांगली आयडिया मिळालेली असते, आणि तिची आयडिया बरोबर काम करणार असते. रूम मधले सगळी लोक बाहेर काढून दिलेली असतात. ही पटापट ती लॅपटॉप चेक करत असतात, सीसीटीव्ही फुटेज चेक करायला लागलेले असतात, कारण त्यांना आत्तापर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज काढायचं असतं काहीही करून. कारण सीसीटीव्ही फुटेज मिळालं तरच शर्वरी विरुद्ध काहीतरी ठोस पुरावा मिळणार, त्याशिवाय ते शर्वरीला काही बोलूच शकणार नसतात. म्हणून त्यांनी आता ते पटकन तिथे येऊन ते फुटेज असतं ते सगळं स्वतःच्या याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला असतो. काहीही करून जानकी आणि अवंतिकाला आजचा दिवस सार्थकी लावायचा असतो, येऊन बोगस दिवस घालवायचा नसतो. आता शर्वरी बडबड करत असते, अति होतंय. आता मात्र मला काही करून साम दाम दंडभेद याचा वापर करायलाच लागणार आहे. आणि शर्वरीने आता घाईघाईने कोणाला तरी फोन लावलेला असतो. इकडे आता जानकी आणि शर्वरी त्यांचं काम करून त्या रूम मधून बाहेर पडत असतात, तेव्हा जी लोक असतात ती रूम मध्ये काम करणारी यांच्याकडे अगदी रोखून बघत असतात. ह्या खूप घाबरलेल्या असतात. आता यांचं खोटं आहे ते समोर येणार का?
आणि ह्या कशासाठी आल्या होत्या हे सगळ्यांच्या समोर येणार आणि यांची चोरी जर पकडली गेली तर काय होणार? अवंतिका आणि जानकी त्या हॉस्पिटलमधून सही सलामत बाहेर पडणार का, की यांची चोरी ते हॉस्पिटलवाले पकडणार? मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.